दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा। मोहाडी देवराईचे वृक्ष संवर्धनाचे कार्य सर्वांसाठी अनुकरणीय। जिल्हाधिकारी जलज शर्मा। किंडोरी तालुक्यातील मोहाडी येथील सह्याद्री गोपालकृष्ण देवराईचे वृक्षारोपणाचे व वृक्ष संवर्धनाचे कार्य इतरांसाठीही प्रेरणादायी व अनुकरणीय असून वर्षभर फक्त नैमित्तिक नव्हे तर व्यक्तिगत सुखदुःखाच्या वेळी सुद्धा वृक्ष लागवड व संवर्धनातील ग्रामस्थांचा सहभाग, दुर्मिळ देशी वृक्ष प्रजातींची लागवड, सातत्याने जनजागृती या सर्व बाबी आयुष्यासाठी अत्यावश्यक व पर्यावरणपूरक असून इतर गावांनीही अशा सामूहिक वृक्ष लागवड व संवर्धनाचे कार्य हाती घेणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन नाशिक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी केले। जिल्हाधिकारी मोहाडी येथील सह्याद्री गोपालकृष्ण देवराईत हरित कुंभ संकल्पने अंतर्गत सामूहिक वृक्षारोपण कार्यक्रमानिमित्ताने बोलत होते। या प्रसंगी शर्मा यांनी सह्याद्री देवराईची वाटचाल व पुढील संकल्पना जाणून घेऊन अशा लोकोपयोगी पर्यावरणपूरक उपक्रमासाठी प्रशासनाच्या वतीने शक्य ती मदत करण्याचे आश्वासन दिले। कार्यक्रमास नाशिक जिल्हा विभागीय वनाधिकारी गणेश रणदिवे, दिंडोरी पेठचे प्रांताधिकारी डॉक्टर अप्पासाहेब शिंदे, दिंडोरीचे तहसीलदार मुकेश कांबळे, गटविकास अधिकारी भास्कर रेंगरे, आर्किटेक्ट सतीश पवार, मोविप्र संचालक प्रवीण जाधव, प्रा.डॉ. विलास देशमुख, पुंडलिक कळमकर, सुरेश कळमकर, प्रा. कैलास कळमकर, सरपंच आशा लहांगे, उपसरपंच भाग्यश्री जाधव, मंडल अधिकारी समाधान केंग, तलाटी मनीषा पाटील, ग्रामसेवक नरवाडे, शिक्षक विद्यार्थ्यांसह ग्रामस्थ व देवराई सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी वृक्षगीते सादर केली। दिंडोरी वृत्तांत न्यूज प्रतिनिधी बापू चव्हाण, दिंडोरी। यामध्ये सुद्धा खूप लाखाची संख्यामध्ये झाड आहे जे लोकांनी त्यांच्या घरी नेऊन ठेवलेले आहे, ज्याचे ते संगोपन करतील आणि 18 ते 20 महिन्यानंतर त्याच्या पूर्ण मोठे झाल्यानंतर त्याला ट्रान्सप्लांट करतील दुसरी उपयुक्त जागावर। तर ते आहे त्याच्यासोबतच प्लास्टिक मुक्त करण्याच्या, त्याच्यासोबतच जे आपले नदी आणि नाले आहेत त्यांचं संगोपन करण्याचा जे विषय आहे, त्यांना साफ करण्याचा, स्वच्छता करण्याचा विषय, अशा प्रकारचे 3 ते 4 मोठे पर्यावरण संबंधित विषय आम्ही हरित कुंभ या संकल्पनामध्ये घेतलेले आहे। तो माझी अपेक्षा राहील की आज आपण जसं वृक्ष लागवड दिंडोरी वृत्तांत वेद नव्या युगाचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा व लाईक करा।